नमस्कार मंडळीनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. म्हणजेच बघा 15 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात आणि प्रेक्षकांनो खरंच आजचा भाग खूप छान असणार आहे. कारण अर्जुनला अटक होण्यापूर्वीचे सर्व क्षण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा सायली म्हणते की प्रतिमा त्या प्रिया तुमच्याशी पहिल्यापासून असंच वागत होती आणि तुमचा समतोल ढाळण्याचा ती नेहमी प्रयत्न करत होती ना. त्यावेळेस प्रतिमा त्या म्हणते की हो अगं, मी सुरुवातीला आले तेव्हा तर मला काहीच आठवत नव्हतं, परंतु नंतर रविराज आणि सुमनच्या बरोबर राहिल्यानंतर मला थोडंसं आठवायला लागलं, माझा आत्मविश्वास परत यायला लागला. परंतु या तन्वीने तिच्याशी बोलायला लागलं की मला भीती वाटायची आणि मला काल परवा घडलेली गोष्टही मला आठवत नाही असं ती मुद्दाम जाणून द्यायची आणि कालांतराने मला कळलं देखील हे सर्व ती मुद्दाम करायची. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आणि तिनेच नंतर तुझ्या गोळ्या देखील बदलल्या. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा सायली म्हणते की प्रतिमा त्या जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू. आणि यावेळेस प्रतिमा म्हणते की बरं चला मी येते आता, असं म्हणून प्रतिमा जायला निघते. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा अस्मिता आज चक्क गार्डनमध्ये आलेली आहे आणि तेवढ्यातच बघा चैतन्य तिथे आलेला असतो आणि चैतन्य म्हणतो, हे परमेश्वरा मी आज काय बघतोय, हे असं कसं झालं. जी अस्मिताताई बेडवरून खाली उतरतही नाही, बेडवरून ऑर्डर सोडत असते, दिवसभर ऑनलाईन शॉपिंग करते, चक्क ती अस्मिताताई आज गार्डनमध्ये आली आहे, हे कसे बरे झाले. 15 इंच 5 किलोच्या या बाळाने हे घडवले का बरे, असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता म्हणते की ए चैतन्य उगाच मस्करी करू नको बरं का, ड्रामा क्रिएट करू नको. आणि हो आई झाल्यानंतर एवढे छोटे छोटे चेंजेस होतात अरे, असं म्हणल्यावर चैतन्य म्हणतो की सॉरी मी तुझी या गोष्टीवर तरी चेष्टा करायला नको, कारण मला माहिती आहे की आई झाल्यावर खूप बायका ह्या चेंज होतात, त्यांच्यामध्ये खूप चेंजेस होतात. आणि तो म्हणतो की बायकांमध्ये बाळ झाल्यानंतर काहीतरी नवीनच शक्ती तयार होते आणि बाळाकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. यावेळेस बघा अस्मिता म्हणते की हो, आणि मी तर माझ्या या बाळाकडे बघूनच माझ्या चेहऱ्यावर स्माईल आणते, कारण सतत माझ्या डोक्यामध्ये दुसरे विचार चालू असतात. आणि त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अस्मिताई हे सर्व विचार सोडून दे आणि या तुझ्या बाळासाठी तुझ्या चेहऱ्यावर एक छानसं स्माईल ठेवत जा, हा मुवमेंट एन्जॉय करायला सीख. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की तू अगदी लहान बाळासारखं होऊन जा आणि तुला तसं तुझ्यात भरपूर चेंजेस करायची काही गरज नाही, कारण तू आहेसच लहान, असं म्हटल्यानंतर बघा तेवढ्यातच तिथे सचिन येतो आणि तो ऐकत असतो यांचं बोलणं. आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की मी माझ्या नवऱ्यासाठीच चेहऱ्यावर आनंद येईल हे आता पुरे झालं, आता मी माझ्या बाळासाठी आनंदी राहायला शिकणार आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा सायली म्हणते की खरंच प्रियाने प्रतिमा आत्याला किती त्रास दिला आहे. आणि यावेळेस अर्जुन म्हणतो की आपण तेव्हा आपल्याला वाटलं की तन्वी आहे म्हणून आपण तिच्या विरुद्ध काहीही करू शकलो नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की ती आता खरी तन्वी नाही आहे, त्यामुळे आपण हे कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध करू शकतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा एवढ्यातच अर्जुनला त्या जयेशचा कॉल येतो आणि त्यावेळेस जयेश म्हणतो की तुम्ही सांगितले मला शांतामावशीला घरातून बाहेर पाडायचं नाही आहे, परंतु शांतामावशीला तिचे कागदपत्र आणण्यासाठी घरी जायचं आहे. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की शांतामावशीकडे फोन द्या. आणि त्यावेळेस शांता म्हणते की हॅलो अर्जुन सर, मला माझ्या घरी फक्त जाऊ द्या, मी तिथे जाते आणि माझे कागदपत्र गोळा करते आणि ते कागदपत्र जाऊन त्या वरच्या लोकांना दाखवून येते, तरच माझं घर वाचल हो. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, पण तुम्ही रात्रीचं घराबाहेर पडा, कारण तुमच्या जीवाला खरंच खूप धोका आहे आणि जाताना जयेशला बरोबर घेऊन जा. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की जयेशकडे फोन द्या. आणि जयेशकडे फोन दिल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे जयेश, तू रात्री शांतामावशीला त्यांच्या घरी घेऊन जा आणि हो व्यवस्थितपणे घेऊन जा आणि प्रत्येक सेकंदाचे अपडेट्स तू मला देत राहा. आणि हो तुमच्या दोघांच्याही जीवाला खूप घोर असणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक जा. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की जयेश दादा दोघांची काळजी घ्या आणि शांतामावशीला व्यवस्थितपणे घरी घेऊन या. आता प्रेक्षकांनो यावेळेस शांतामावशी म्हणते की हो मी जाते, कागदपत्र गोळा करते, ते कागदपत्र नेऊन त्या लोकांना दाखवते आणि मी माझं घर सोडवते हो. जर तुम्ही आहात, मला माहिती आहे आता तुमचं घर माझ्याकडे आहे, पण थोड्या दिवसांना का होईना मला माझ्या घरी जाऊन राहावंच लागेल ना, त्यामुळे मला माझं घर सोडवायचं आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुनने जयेशला सांगितल्यानंतर जयेश म्हणतो की हो अर्जुन सर, मी संध्याकाळी शांतामावशीला तिच्या घरी घेऊन जातो आणि तिची व्यवस्थितपणे काळजी घेतो. यावेळेस सायली म्हणते की जयेश दादा तुम्ही स्वतःची
स्वतःचीही काळजी घ्या आणि प्रत्येक मिनिटांचं अपडेट्स हे आम्हाला मेसेजनुसार कळवत राहा. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा सायली म्हणते की स्वतःचं घर आपल्या हातून जाणं म्हणजे खरंच खूप घोराची बातमी आहे आणि मला आमचं आश्रम जेव्हा पाडणार होतं तेव्हाही मला अशीच हुरहुर लागलेली होती आणि तुम्हाला माहीतच असेल की असंच अगदी शांता मावशीच्या देखील सकाळपासून मनात घालमेल चालू असेल आणि त्यांचं घर वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असेल. फक्त मला एवढंच हवं आहे की शांता मावशीने जाऊन जोपर्यंत शांता मावशी आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला घोर राहणार आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा प्रियाला हा अधिराजचा मेसेज येतो आणि त्यावेळेस बघा प्रिया त्या अधिराजकडे जाण्यासाठी ते नवऱ्याशी गोड गोड बोलते आणि त्यावेळेस ती अश्विनला म्हणते की अश्विन, अरे तू जेव्हा नाईट शिफ्टला जातोस ना तेव्हा मला अजिबात करमत नाही आणि हे घर जे आहे ना ते मला खायला उठतं रे, तुझ्याशिवाय मला ह्या घरात राहूसुद्धा वाटत नाही. त्यावेळेस अश्विन म्हणतो की हे माझ्या डॉक्टरसोबत लग्न करण्याआधी हा विचार करायला पाहिजे होतास. त्यावेळेस प्रिया म्हणते की अरे मी तक्रार नाही करत, पण मला ना तुझी खूप काळजी वाटते आणि तुझ्याशिवाय मला करमतच नाही, हेच मी सांगते. अश्विन, मी एक गोष्ट करू का, तू जर आज नाईट शिफ्टला जाणार आहेस तर मग मी सारिकाकडे जाऊ का, तिनेच मला आजचा जॉब मिळवून दिला आहे आणि तिने मला पार्टीसुद्धा मागितली आहे आणि आजारी असल्यामुळे अरे तिला घरातून बाहेरही पडता येत नाही, म्हणून मी जाऊ का. त्यावेळेस अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊ दे. खरं तर आपण आजचा हा मुमेंट दोघांनी सेलिब्रेट करायला पाहिजे होता, पण मला नाईट शिफ्टला जावं लागते. त्यावेळेस प्रिया म्हणते की बरं ठीक आहे तू जा आणि हो अश्विन, आपण दोघं एकत्रच जाऊयात, कारण घरातल्यांना उगाच डाऊट यायला नको आणि तू घरातल्यांना सांग की आम्ही दोघं कुठेतरी बाहेर चाललोय. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सचिन जो आहे तो त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये आलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतोय की तू जर महिपतची केस न घेण्याचा विचार केलास तर त्याचा काय परिणाम होणार आहे तुला तर माहितीच आहे आणि त्याचं मी तुला उदाहरण देखील दाखवलेलं आहे. त्यावेळेस बघा इथं वकील म्हणतोय की नाही नाही, मी महिपतची केस घेतलेलीच आहे आणि त्यांना मी अशा पद्धतीने बाहेर काढू शकतो की नागराजवर सगळे गुन्हे टाकून महिपतला सुखरूप बाहेर काढू शकतो आणि नागराजच्या दबावाखाली महिपत शिर्केने हे सर्व जे गुन्हे केले तर तेही मी कोर्टामध्ये सांगतो आणि हेही कोर्टाला सांगतो की महिपतने नागराजच्याच धमकीमुळे नागराज विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती. आणि त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की हां असंच डोकं चालवत राहा तर तुला सगळा पैसा भेटत. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अर्जुन सायली हे जेवणासाठी आलेले असतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय गं अश्विन आणि त्याची बायको आलेली दिसत नाहीत. त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की नाही अरे अश्विन आणि त्याची बायको दोघी आज बाहेर गेले. त्यावेळेस बघा सायली विचारते की काय प्रियासुद्धा अश्विन भाऊजी बरोबर बाहेर गेली आहे का. त्यावेळेस कल्पना म्हणते की हो आणि ते दोघं एकत्र जात आहेत म्हटल्यावर मी काही जास्त विचारपूस केली नाही. यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मम्मा मग आम्ही पण दोघे बाहेर जाऊ का, आम्हाला ही आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा झाली आहे. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की नाही आज तुम्ही दिवसा बाहेर जाऊन आलात त्यामुळे मी तुम्हाला आता कुठेही पाठवणार नाही. यावेळेस बघा सायली म्हणते की आई आम्ही इथंच तर चौकामध्ये जाऊन येतो की जवळ तर आहे ते आईस्क्रीम पार्लर, तिथून आम्ही आईस्क्रीम खाऊन लगेच परत येतो. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की नाही तुम्हाला मी आज परमिशन दिली होती पण संध्याकाळचं अजिबात जाऊ देणार नाही. प्रेक्षकांनो, यावेळेस अर्जुन म्हणतो की अगं मम्मा आम्ही असं सततपणे बाहेर जात राहिलो आणि सुखरूपपणे घरी येत राहिलो तर तुझी आमच्यावरची काळजी उलट कमी होईल ना. यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की काहीतरी कारण देऊ नकोस अर्जुन, बरं ठीक आहे तुम्ही जायचे तर द्या पण हा लवकर घरी या आणि मला अपडेट्स देत राहा, तोपर्यंत मी अशीच जागी राहील. त्यावेळेस बघा दोघेही थँक्यू म्हणून कल्पनाच्या गळ्यातच पडतात. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अर्जुन म्हणतो की काय बायको जायचंय ना आईस्क्रीम खायला. त्यावेळेस सायली म्हणते की हो आईस्क्रीम खाण्यासाठी मी अजिबात थांबू शकत नाही आणि मला लवकरच आईस्क्रीम खायला जायचंय, चला चला असं म्हणून बघा ती अर्जुनला तिथून घेऊन जाते. त्यावेळेस बघा ती अर्जुनला म्हणते की काय हो त्या जयेशचा मेसेज वगैरे काही आला का. आणि तेवढ्यातच बघा जयेशचा मेसेज येतो आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की जयेशने मेसेज केलाय, तो म्हणतोय की आम्ही शांतामावशीच्या घरी पोहोचलोय आणि शांतामावशी कागदपत्र शोधतीये. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सचिन हा पेस्ट्री घेऊन आलेला आहे आणि त्याच्या या नवीन जॉबचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो आलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा तो बाळाला जवळ घेतोय आणि तो म्हणतोय की आता तुझ्या बाबाला जॉब लागलेला आहे त्यामुळे तुला पाहिजे ती वस्तू मी पुढच्या महिन्यातच घेऊन देऊ शकतो, पहिल्या पगारातून तुला पाहिजे ती गोष्ट घेऊन देऊ शकतो आणि तुला हव्या असणाऱ्या सर्व लक्झरीज मी तुला मिळवून देईल. आता तुझ्या घरच्यांच्या पैशांची आपल्याला काहीही गरज पडणार नाही आणि त्यांनी तुझा कार्ड ब्लॉक केलं तरी काही आपल्याला
फरक पडणार नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस अस्मिता विचारते की काय रे, कुठला जॉब लागलाय तुला? त्यावेळेस सचिन म्हणतो की IT कंपनीतच, दुसरं काय येतं मला? त्यावेळेस ती म्हणते मग तुझी जॉब प्रोफाईल काय आहे? यावेळेस बघा सचिन खूप भडकतो. तो म्हणतो काय अगं इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं प्रश्न विचारतेस? त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की अरे मी काय इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहे, सरळ बायकोला नवऱ्याला जॉब लागला आहे म्हणल्यावर बायको जी प्रश्न विचारते तेच प्रश्न मी तुला विचारते. आणि त्यावेळेस बघा इथे सचिन म्हणतो की काय नाही, कॅनडामध्ये जे माझं जॉब प्रोफाईल होतं अगदी तसंच आहे. आणि त्यावेळेस तो म्हणतो चला आपण पेस्ट्री कट करूयात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे सचिन एकटाच पेस्ट्री कट करत असतो आणि तो इथे अस्मिताला देखील भरवतो आणि स्वतःही खाऊन घेतो. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो तो विचार करतो की अस्मिताला माझ्या वागण्याचा, माझ्या नोकरी लागल्याचा काहीच फरक पडत नाही, तिला आनंदही होत नाही मला जॉब मिळालाय म्हटल्यावर. नाही सचिन, असं करून चालणार नाही. अस्मिताला तुझ्याबद्दल प्रेम वाटत राहिलंच पाहिजे. जर अस्मिताला तुझ्याबद्दल प्रेम वाटत राहिलं तरच तिच्याकडून तुला पैसा मिळणार आहे. परंतु ही अशी का वागते, एवढी तुटक का वागते, असा विचार इथं सचिन एकटाच मनातल्या मनात करत असतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो बाळाला म्हणतो की आता तुझ्या बाबाला जॉब लागलाय, आता तुझा बाबा जिवंत माणूस झालाय आणि त्याच्याकडे आता पैसाही येणार आहे. असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता काहीही एका शब्दानेही त्याला बोलत नाही आणि त्याच्यापासून पूर्णपणे तुटक वागत असते. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा अर्जुन सायली हे दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी त्या चौकामध्ये आलेले आहेत आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये आलेले आहेत. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की एक ब्लॅक करंट आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम या 2 पाहिजेत. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की निवांत घेऊन या, आम्हाला काहीही गडबड नाही. त्यावेळेस सायली म्हणते की काय हो गडबड नाही असं काय म्हणताय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आपण आज आईस्क्रीम खायला नाही आलेलो आहे, खरंच मला तुझी कंपनी पाहिजे होती आणि बायकोची कंपनी म्हटल्यावर जगात भारी कंपनी आहे. आणि असं म्हटल्यानंतर बघा सायली जोरजोरात हसायला लागते. आणि त्यावेळेस बघा इथे आईस्क्रीमची ऑर्डरही आलेली असते आणि त्यावेळेस इथं सायली म्हणते की हो जोपर्यंत जेएसचा मेसेज व्यवस्थितपणे आपण पोहोचलोय हा येत नाही ना तोपर्यंत मला तरी जीवाला बरं वाटणार नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की थांब मीच कॉल करून बघतो. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो अर्जुन कॉल करतो, परंतु तिकडनं जो माणूस असतो तो जयेशचा आवाज नसतो आणि तो वेगळंच कोणतरी बोलत असतं. आणि त्यावेळेस तो म्हणतो की हो आम्ही निघालोय घरी, आम्हाला कागदपत्र वगैरे सापडलेले आहेत. आणि यावेळेस बघा हे दोघेही निवांत होतात आणि त्यांना कागदपत्र सापडलेले आहेत म्हटल्यावर या दोघांचंही टेन्शन नाहीच होतं. आता प्रेक्षकांनो यांची आईस्क्रीम आलेली असते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की वाव स्ट्रॉबेरी फ्लेवर जरा इंटरेस्टिंग दिसतोय, मला टेस्ट करू दे ना. त्यावेळेस बघा सायली म्हणते की अजिबात भेटणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने बघा प्रिया घरातून बाहेर पडलेली आहे आणि ती चक्क रात्रीचं अधिराजला भेटायला आलेली आहे. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे का अधिराज तिचा हातात हात घेतोय आणि त्यावेळेस तिच्या हातावर चक्क रक्त दिसतंय. त्यावेळेस तो म्हणतोय काय झाले तुझ्या हातावर रक्त कसलं? असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणते की काही नाही, अरे मी भाजी कट करत होते आणि त्यावेळेस माझ्याकडनं कट करताना चुकून माझ्या हाताला लागलं आणि त्यावेळेस बघ माझ्या हातातून रक्त आले. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो अधिराज तिचा हात तोंडाला लावतो आणि ते रक्त जे आहे ते पिऊन घेतल्यासारखं करतो. आता प्रेक्षकांनो हे दृश्य पाहून प्रियाला असं वाटतं की अधिराज पूर्णपणे माझ्यामध्ये अडकलाय. आणि प्रेक्षकांनो यावेळेस अधिराज काय म्हणतोय बघा, मी तुला आज कशासाठी बोलवलंय माहिती आहे का तुला? त्यावेळेस ती म्हणते की कशासाठी? आणि तेव्हा अधिराज एक छानसं गिफ्ट बाहेर काढतो आणि त्यात सुंदर अशी साडी पॅक केलेली असते प्रेक्षकांनो. आणि त्यावेळेस प्रिया म्हणते की वाव खूप छान आहे, खूप महागडी असेल ना? त्यावेळेस तो म्हणतो की नाही जास्त नाही. आणि त्यावेळेस बघा ही लगेच नाटकं करायची म्हणून त्याला म्हणते की नाही नको, अरे आपण कुठं आत्ताच ओळख झाली आणि अनोळखी व्यक्तीकडून असं लगेच एवढं महागडं गिफ्ट घेऊ नये. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अधिराज म्हणतो की आपण अनोळखी नाही होत, मला तर वाटते मागच्या जन्मापासून आपलं काहीतरी घट्ट नातं असणार आणि हे नातं कोणीही आपलं वेगळं करू शकत नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो प्रिया ही अधिराजच्या या ट्रॅपमध्ये पूर्णपणे अडकलेली आहे बघा. आणि त्यावेळेस अधिराजही खरंच तिच्याशी खूप रोमॅन्टिक मूडमध्ये वागतो आहे, परंतु प्रेक्षकांनो त्याने एक कॅमेरा समोर ठेवलेला आहे आणि त्या कॅमेरामध्ये हे जे सर्व दृश्य आहे ते रेकॉर्ड होत आहे. आता प्रेक्षकांनो इथे बघा अर्जुनला स्ट्रॉबेरी फ्लेवर न दिल्यामुळं बिचारा रुसून बसलाय आणि त्यावेळेस ती म्हणते की एवढं गरम झालंय म्हटल्यावर पुढं जी आईस्क्रीम आहे तीही मेल्ट होऊन जाईल आणि ती नाही मिळणार आणि माझीसुद्धा आईस्क्रीम मिळणार नाही. बरं ठीक आहे, एवढे रुसलाय म्हटलं मी
मी थोडीशी देऊ शकते. आणि त्यावेळेस बघा ती नाटक करून आईस्क्रीम द्यायला जाते, परंतु ती आईस्क्रीम देतच नाही. आणि त्यावेळेस परत तो चिडतो आणि त्याची आईस्क्रीम जी आहे ती त्याच्या नोजला लागते. मग त्यावेळेस ती जोरजोरात हसते आणि म्हणते की तुम्ही अगदी स्ट्रॉबेरी जोकर दिसताय. आणि तिचा हास्य पाहून खरंच अर्जुनला खूप भारी वाटतं आणि तो म्हणतो तू जर आयुष्यभर अशीच हसत राहणार असशील तर मी असा स्ट्रॉबेरी जोकर व्हायला नेहमीच तयार आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी एवढं करणार असाल तर मग मी थोडीशी माझी आईस्क्रीम तुम्हाला शेअर करू शकते. आणि असं म्हटल्यानंतर बघा सायली त्याला आईस्क्रीम देते आणि तो तिची आईस्क्रीम टेस्ट केल्यानंतर म्हणतो की वाव खरंच खूप भारी आहे. आणि मग अर्जुनची आईस्क्रीम सायली टेस्ट करते आणि त्यावेळेस ते लगेच एक्सचेंज करतात. सायली म्हणते की नाही वाव ही तरी ह्याच्यापेक्षाही भारी. आणि मग अर्जुनची आईस्क्रीम जी आहे ती सायली घेते आणि सायलीची आईस्क्रीम जी असते ती अर्जुन घेतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अधिराज म्हणतोय की तू जाणार आहेस तर मग मी तुला सोडायला येऊ का. त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की नाही नको जाते मी एकटी. त्यावेळेस अधिराज म्हणतो की नको ना जाऊ, प्लीज थांब ना अजून थोडा वेळ. असं म्हटल्यानंतर बघा प्रिया म्हणते की नाही नको, उगाचच मला कोणी बघितलं तर माझ्या आईवडिलांना जाऊन सांगतील आणि त्यांना उगाचच त्रास होईल म्हणून मी जाते. त्यावेळेस बघा इथे अधिराज म्हणतो की जाऊ दे चल, एवढ्या रात्रीच एकटी कुठं जाणार, मी सोडायला येतो. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की नाही अरे मी ना माझे बाबा जिथे पहिलं काम करत होते ना तिथे ड्रायव्हर म्हणून त्याच मालकाची मी गाडी घेऊन आली आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे ना तो आमच्या चाळीतलाच आहे आणि त्यांनी मग मला चावी दिली आणि म्हणून मी ती गाडी घेऊन आलेली आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा अधिराज मनात विचार करतो की काय प्रिया सुभेदार, मला माहिती आहे ही गाडी तुझीच आहे, पण एवढं अचानक खोटं बोलणं कसं काय सुचतं देव जाणे, असा विचार बघा इथे अधिराज मनात करत असतो. आणि त्यावेळेस प्रिया त्याला बाय करून तेथून जायला निघते. अधिराज म्हणतो तू नको ना जाऊ, प्लीज थांब ना. असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रिया म्हणते की नाही जायला पाहिजे. त्यावेळेस इथे ती निघून गेल्यानंतर अधिराज म्हणतो की तेथील समोर जे कॅमेरा लावलेला असतो ते कॅमेरा काढतो आणि म्हणतो की हे डायमंड फुटेज जे आहे ते अर्जुनला आणि सायली वहिनीला नेऊन द्यायला पाहिजे, ते दोघेही खरंच खूप खुश होतील. आता प्रेक्षकांनो इकडे बघा हे दोघेही आईस्क्रीम खाऊन घरी आलेले आहेत आणि निवांत बसलेले आहेत. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की मला अजिबात झोपावंसं वाटत नाही, मला रात्रभर असंच जागरण करावंसं वाटते. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की मग काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला, तुम्ही आता लेट झोपणार, सकाळी लेट उठणार आणि मग लेट ऑफिसला जाणार. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नाही बायको, मला उद्या लेट जाऊन अजिबात चालणार नाही. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती म्हणते की मग काय झालं, उद्या तर आईने जर तुम्हाला बाहेरच नाही जाऊन दिलं तर मग वर्क फ्रॉम होम करायला लागेल आणि त्यावेळेस मग तर उलट बरंच होईल की मग मी तुमचा असाच हातात हात घेऊन बसेन आणि तुम्ही तुमचं काम करा. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतो की हां मग चालेल, मग जाऊ दे पहाटेपर्यंत जागरण करूयात. त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की हां पहाटेपर्यंत लगेच जागरण करायला निघाले, चला लवकर झोपायला. असं म्हणून बघा ते तिथून झोपायला निघून जातात. तेवढ्यात प्रिया ही लगबगीने घरी येते आणि तिला कोणी न पाहिले याच्यामध्ये ती पटकन रूममध्ये निघून जाते. आता प्रेक्षकांनो इथे बघा सर्वांचा नाश्ता चालू असतो आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मम्मा बरं झालं तू मला ऑफिसला जाण्याची परमिशन दिलीस, खरंच मला खूप महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या. आणि त्यावेळेस इथे ती म्हणते की म्हणजे कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, पण मला अटीप्रमाणे प्रत्येक मिनिटाला मला मेसेज करत राहा, अपडेट्स देत राहा. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा तो गडबडीने निघून जातो आणि तेव्हा इथे सायली म्हणते की बघा असंच करतात, रात्री झोपायला उशीर करतात, मग सकाळी लवकर उठतात आणि मग ऑफिसला जाण्यासाठी गडबड करतात आणि त्याच गडबडीमध्ये टिफिनही विसरून गेले. आणि बघा ती टिफिन देण्यासाठी म्हणून बाहेर जाते. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की बायको मी जर टिफिन घेऊन आलो तर मग माझ्यावर माझी बायको चिडणार कशी, आणि बायको चिडली नाही तर मग ती सुंदर कशी दिसणार. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणते बघा बरं ठीक आहे बाय, आणि तोही बाय करतो, फ्लाइंग किस देतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की बायको तू मला बाय केलं पण तू फ्लाइंग किस नाही दिली, मला फ्लाइंग किस दिल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. आणि असं म्हणतात की नवऱ्याचं ऐकून बायकोनं ऐकलं नाही तर नवरा खूप 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 दूर निघून जातो. आणि प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा सायलीला खूप राग येतो आणि ती म्हणते की असं अभद्र नका हो बोलत जाऊ. आणि त्यावेळेस बघा ती रागाने 4-5 वेळा पटापट फ्लाइंग किस त्याला देते. आणि त्यावेळेस ती म्हणते की हां पास आता. तेव्हा बघा अर्जुन म्हणतो की हां बास आत्ता कुठं बरं वाटलं. आणि असं म्हणून बघा तो ऑफिसला जाण्यासाठी म्हणून निघतो. आणि प्रेक्षकांनो सायली त्यावेळेस त्याच्याकडे बघून हसते. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनवर शांताच्या
खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्रेक्षकांनो यावेळेस त्याला पोलिसांनी पकडून नेलेला आहे आणि घरी सर्वजणच खरंच खूप टेन्शन आहेत. खरंच प्रेक्षकांनो उद्याचा भाग हा खूप धक्कादायक असणार आहे, त्यामुळे उद्याचा भाग नक्कीच बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.